सर मला सांगा, जालना जिल्ह्यात व प्रामुख्याने भोकरदन जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसाने व वीज पडून बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. या संदर्भात काय सांगाल? तुम्ही काही यापूर्वी सुद्धा आपण जिल्हाधिकारी महोदयाला जालन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, गारपीट झाली होती, तेव्हाही पत्र दिलं होतं. आणि आता पुनश्च मी आज स्वतः त्यांना भेटून त्यांना पत्रही देणार आहे आणि तात्काळ पंचनामे करणं, त्याचबरोबर जे शेतकरी ज्यांची आत्महत्या माफ करा ज्यांना वीज पडून मृत्यू झाला त्या शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची मदत मिळवून देणं, ज्या शेतकऱ्यांचे जनावर मग बकऱ्या असतील, मेंढ्या असतील, किंबहुना गाई असेल, म्हशी असेल, बैल असतील, या सारखे जनावर या विजेच्या तडाख्यामध्ये अनेक ठिकाणी दगावली, त्या संदर्भातही जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे. आणि याच्या पुढे जाऊन परवाच्या अतिवृष्टीमध्ये अनेक गावाची पुलं, रस्ते वाहून गेले आणि त्यांचं दळणवळणाचं साधन त्या गावाचं तुटलं. आता ते गावाची कनेक्टिव्हिटी अनेक गावाची तुटलेली आहे. तशा गावाचा सर्वे करून तात्काळ पाहणी करून या NDRF मधून, डिझास्टर मॅनेजमेंटच्या फंडातून म्हणा किंवा अजून कशातून तरी तात्काळ त्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी पुन्हा दुरुस्त करून देण्यात यावी. यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी एक बैठक घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी मास्टर रखडलेले, काही ठिकाणी अधिकारी पडझड जी झाली, त्याच्यानंतर बोलू. पडझड जी झाली त्या पडझडीचा नियम असा आहे की ज्या दिवशी 65 mm वर पाऊस झाला त्याची स्टँडिंग इन्स्ट्रक्शन राज्य सरकारची आहे की त्यांना तात्काळ पंचनामे दुसऱ्या दिवशीपासून सुरू करावे लागतात. जिथं जिथं जालना जिल्ह्यामध्ये 65 mm वर पाऊस एका दिवसात झाला असेल तिथे तिथे सगळीकडे पंचनामे जिल्हाधिकारी करतील असं मला त्यांनी फोनवर सांगितलं. पुढचं काय तर शेतकऱ्यांचे मास्टर रखडलेले असा आरोप शेतकऱ्यांकडून केला तो अधिकारी मनमानी करतात, त्यामुळे सिंचन विहिरी संदर्भात आपल्या जालना जिल्ह्यामध्ये मला एक पाहायला मिळालं रोजगार हमी योजनेमध्ये विशेषतः BDO असतील आणि ज्या तत्सम रोजगार हमी योजनेचे अधिकारी हे एकदम मोकाट सुटलेले आहे. कोणाचाही याच्यावर कंट्रोल नाही. शेतकऱ्याला एका विहिरीला 25,000, 50,000, 40,000 रुपये द्यावे लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे. मी अनेकदा जिल्हाधिकाऱ्याला बोललो, त्या भागातल्या आमदारालाही शेतकऱ्यांनी निवेदन दिलं, परंतु याला कुणाचा आश्रय आहे आणि हे का केलं जातं याच्याबद्दल मात्र शंका निश्चितपणाने आमच्या आणि शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मग याचा वाटा हिस्सा कोणाला दिला जातो का, वर जातो का, असाही प्रश्न मनामध्ये शेतकऱ्यांचे आहे. म्हणून याबद्दल मी आता याच्यानंतर जरी इथं नाही थांबलं तर रोजगार हमी योजनेची फायनल अथॉरिटी म्हणून विभागीय आयुक्त असतात, त्या विभागीय आयुक्ताकडे पण या विषयाची तक्रार करणार आहे. म्हणजे आपोआपच त्या सगळ्या BDO असतील, तहसीलदार असतील किंवा अजून कोणी अधिकारी असतील त्यांच्या विभागीय चौकशा लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला आपल्याला सांगायचं.